नांदेड जिल्ह्यामध्ये जून आणि जुलै महिन्यामधील अतिवृष्टीमुळे तुरीचं नुकसान झाल्यानं उत्पादनामध्ये घट झाली आहे। परिणामी तुरीच्या दरामध्ये वाढ झाली असून तुरीला सध्या 7,900 रुपयांचा दर मिळतो। बाजारभावानं तूर खरेदीची घोषणा केंद्र सरकारने केली, पण त्याची अद्यापही अंमलबजावणी न झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। सध्या तुरीचे दर कोसळले असताना बाजारामध्ये आफ्रिकेमधील डाळ दाखल झाली आहे। म्यानमारची डाळ सुद्धा बाजारामध्ये येण्याच्या मार्गावर आहे। नांदेडमध्ये हळदीच्या उत्पादनामध्ये घट झाल्यानं हळदीला 11,000 प्रति क्विंटल भाव मिळाला आहे। त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे। यामुळे बाजार समितीमध्ये कांद्याची आवक ही 800 गाड्यांची झालेली आहे। एक दिवस लिलाव बंद ठेवल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ही आवक वाढली। सोयाबीनला योग्य बाजारभाव मिळत नसल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। लातूरमधील एका शेतकऱ्यानं चक्क रस्त्यावरती सोयाबीन उधळले। नंदुरबार जिल्ह्यामधल्या ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावरती बुरशी आणि किडीचा प्रादुर्भाव निर्माण झालाय, तर दुसरीकडे पिकांवरील औषध फवारणी महाग झाल्यानं शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला। धुळे जिल्ह्यामध्ये यंदा कमी पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाना तलावातील जलसाठा शून्यावरती आलाय। त्यामुळे जिल्ह्यावरती भीषण दुष्काळाचं सावट निर्माण झालंय, तर जिल्ह्यामधील प्रकल्पांमध्ये केवळ 57% इतका जलसाठा शिल्लक आहे। भंडाऱ्यामधील मानस साखर कारखान्यामधील केमिकलयुक्त पाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होतंय। केमिकलयुक्त पाणी कॅनॉलमध्ये सोडल्याचं सुद्धा समोर आलंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं आरोग्य धोक्यात आलं। मानधन तासिका तत्वावरती तात्पुरती नेमणूक करण्यात आलेल्या शिक्षकांनी मागच्या 3 महिन्यांपासून मानधन न मिळाल्यामुळे आंदोलन केलं। त्यावेळी रत्नागिरीच्या राजापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला टाळं लावण्यात आलं। नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापूस पिकाऐवजी कापूस वेचणीची मजुरी वाढल्यानं शेतकरी संकटात आहे। कापूस वेचणीसाठीचे दर 1 क्विंटल 2,000 रुपये आहे। यामुळे कापूस पीक घेणं परवडत नसल्यानं शासनानं योग्य तो हमीभाव कापसाला देण्याची मागणी शेतकरी करत आहेत। वारकरी संप्रदायाची श्रद्धास्थान असणारी आळंदीमधील इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली। कालपेक्षा आज नदीमधील प्रदूषण वाढलेलं आहे। अनेकदा तक्रारी करून सुद्धा प्रदूषण मंडळ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला। मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून बंद राहणार आहे। रायगडमधील शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरती वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यामध्ये नव्यानं 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे। त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ही 8 वर पोहोचली आहे। यामध्ये शेगाव इथल्या 2, चिखली इथल्या 1 तर बुलढाणा शहर आणि तालुक्यातील एकूण 4 जणांचा समावेश आहे। नवी मुंबईमध्ये 95 गावामधील प्रकल्पग्रस्तांनी 1 इंचही जमिनीला हात लावू देणार नाही असा इशारा सिडकोला दिलाय। शेतकऱ्यांना फायदा मिळू न देता मनमानी पद्धतीनं सिडकोचा कारभार सुरू आहे असा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला। मुंबईमधल्या अनेक भागांचा उद्या सुद्धा पाणीपुरवठा बंद राहणार आहे। पाईपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी मलबार हिल, दादर, लोअर परळ, कुर्ला आणि पवई या परिसरामधील पाणीपुरवठा बंद असेल। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी नवी मुंबईमधील काही गावांचा पाणीपुरवठा 5 आणि 6 जानेवारीला बंद राहणार आहे। हेटवणे जलवाहिनीवरील सर्व गावांसह द्रोणागिरी, जेएनपीटी, उलवे, खारघर आणि तळोजा या परिसरामधील पाणीपुरवठा बंद राहील। उत्तर नागपूरमध्ये पाणी गळतीच्या दुरुस्तीसाठी उद्या पाणीपुरवठा बंद असणार आहे। उद्या सकाळी 10 ते 6 जानेवारी पहाटे 4 पर्यंत पाणीपुरवठा बंद राहील। मराठा सर्वेक्षणाबाबत शासनानं मागासवर्ग आयोगाला 7 दिवसांमध्ये मराठा सर्वेक्षणाचं काम पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिलेत। शासकीय कर्मचाऱ्यांमार्फतच सर्वेक्षण होणार आहे। कर्मचारी वर्गाला सर्वेक्षणाचे प्रशिक्षण सुद्धा दिलं जाणार आहे। राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक संपली। बैठकीला गोखले इन्स्टिट्यूटचे संचालक अजित रानडे हे सुद्धा उपस्थित होते। मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणावरती आयोगाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे।
मनसेने राज्य मागासवर्ग आयोगाला पत्र पाठवलंय. पत्रामध्ये मराठ्यांच्या सर्वेक्षणावरनं मनसेनं प्रश्न मांडलेत. सर्वेक्षणासाठी गोखले इन्स्टिट्यूटकडे सॉफ्टवेअर तयार नसल्याचा दावा मनसेनं केलाय. अहवालासाठी नेमलेल्या तज्ज्ञांवर सुद्धा मनसेनं आक्षेप घेतला. मनोज जरांगे पाटलांनी गोदाकाठच्या 123 गावांचा दौरा आजपासून सुरू केला. त्यावेळी त्यांनी अंबड तालुक्यामधील विज्ञानेश्वर आपेगाव इथल्या महादेव मंदिरामध्ये दुग्धाभिषेक करून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरती रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झाली आहे. गृह विभागाकडून अधिकृत आदेश जारी करण्यात आले. कथित फोन टॅपिंग प्रकरणामध्ये रश्मी शुक्ला यांचं नाव आलं होतं. गिरीश महाजन यांनी खडसेंवरती टीका केली. 137 कोटींचा दंड झाल्यानं एकनाथ खडसेंचं डोकं ठिकाण्यावर नाहीये, त्यांची मानसिक स्थिती बरोबर नाहीये असं म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंवरती टीका केली आहे. मुंबईत आझाद मैदानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्यभरातील अंगणवाडी सेविकांचं विविध मागण्यांसाठी मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये उपोषण सुरू आहे आणि आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. बच्चू कडू हे महायुतीमध्ये नाराज असल्याच्या चर्चांवरनं भाजपचे नेते चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली. बच्चू कडू नाराज नाहीत. एखाद्या कुटुंबामध्ये मुलगा हट्ट करतो पण मुलगा शिस्तीबाहेर जाणार नाही, हे महायुतीमधनं बाहेर पडणार नाहीत असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा जर प्रहार पक्षाकडनं उभ्या राहिल्या तर निवडून आणू असं बच्चू कडूंच्या प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांनी म्हटलं. नाटकात भूमिका केली म्हणून काही लोक स्वतःला महाराज समजायला लागलेत असं म्हणत संजय शिरसाटांनी अमोल कोल्हेंना टोला लगावला. शिवसेना का सोडली, तुम्ही कोणत्या हरणाच्या मागे पळाला असा सवालही त्यांनी केला. राहुल गांधी यांची न्याय यात्रा महाराष्ट्रामधील मुंबई, ठाणे, नाशिक आणि मालेगावमधून जाणार आहे. यात्रेच्या कालावधीमध्ये राहुल गांधी 11 दिवसांमध्ये उत्तर प्रदेशातील 20 जिल्हे कव्हर करणार आहेत. मंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये 10 डिसेंबरला शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. तळमावले इथल्या बाजारपेठेमध्ये दुपारी 4 वाजता हा मेळावा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प केला आणि आज पार्श्वभूमीवरती आमदार प्रकाश सुर्वे यांनी दहिसर पूर्व वैशाली नगरमध्ये रस्त्यावरती पाणी फवारणी करून स्वच्छतेला सुरुवात केली आहे. मुंबईतलं प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेनं विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. बेकायदेशीररित्या डब्रिज टाकणं, बांधकामाच्या ठिकाणी नियमांचं पालन न करणं या विरोधात दंडात्मक कारवाईतून 70 लाख रुपये वसूल करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेनं पश्चिम द्रुतगती महामार्गावरती बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या खालील मोकळ्या जागेचं सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला. यासाठी पालिकेकडनं 14,66 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. भिवंडी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या लोकसभा प्रभारीपदी सुरेश म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटलांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात. शिर्डीमध्ये साई दरबारी खासदार श्रीकांत शिंदे लीन झाले. यावेळी साई मंदिरातील धूप आरतीला पोहोचण्यासाठी उशीर झाल्यामुळे मंदिराच्या बाहेरील बाजूस सर्वसामान्य भक्तांप्रमाणे बाहेर बसून खासदार श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरनं खेद व्यक्त केलाय. प्रभू श्रीरामांबद्दल जे बोललो ते ओघात बोलून गेलो, पण कोणतंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही. कालच्या वक्तव्याबद्दल कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं आव्हाडांनी म्हटलं. जितेंद्र आव्हाडांनी लोकांच्या भावना दुखावू नये, देशामध्ये राम लहर आली आहे, पण आव्हाडांना ते दिसत नाहीये असं म्हणत भाजपचे नेते चंद्रकांत पाटलांनी आव्हाडांचा निषेध व्यक्त केला. जितेंद्र आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावरती भाजप आमदार निरंजन नावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाडांना नेहमीच शेण खायची सवय आहे. आता आव्हाडांच्या वक्तव्यावरती शरद पवार आणि उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार असा सवालही त्यांनी केला. जितेंद्र आव्हाड बुद्धिभ्रष्ट झालेला माणूस आहे. केवळ प्रसिद्धीसाठी त्यांनी श्रीरामाबद्दल वक्तव्य केलं असं म्हणत भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकरांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली. नांदेड भाजपच्या वतीनं जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करण्यात आलं. यावेळी आव्हाडांनी श्रीरामाबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. नाशिकच्या मनमाडमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडनं जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारत दहन करण्यात आलं. जितेंद्र आव्हाडांनी श्रीरामाबद्दल वक्तव्य केलं होतं.
कोल्हापुरात आव्हाडांनी श्रीरामाबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी सकल हिंदू समाजाकडून निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी आव्हाडांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला। जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ शिंदेची आध्यात्मिक सेना सुद्धा आक्रमक झालेली आहे। आव्हाडांना रस्त्यावरती फिरू न देण्याचा इशारा शिंदेच्या आध्यात्मिक सेनेनं दिलाय। तर हिंदू समाजाचा एखादा सण आला की आव्हाडांना असंच बोलायची सवय असल्याचं त्यांनी म्हटलंय। धुळ्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। यावेळी आव्हाडांनी प्रभू रामाबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। धुळ्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेतर्फे आमदार आव्हाडांच्या प्रतिमेचं दहन करण्यात आलं। यावेळी आव्हाडांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। परभणीमध्ये भाजपच्या वतीनं जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात तीव्र निदर्शनं करण्यात आली। जितेंद्र आव्हाडांनी प्रभू रामाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं आणि यावेळी आंदोलनकर्त्यांकडून आव्हाडांवरती कारवाईची मागणी करण्यात आली। परभणीमध्ये एकनाथ शिंदे शिवसेना गटाच्या वतीनं जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। यावेळी आव्हाडांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। गोंदियामध्ये आमदार आव्हाडांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला। यावेळी आव्हाडांच्या पुतळ्याला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं। त्यामुळे बालाघाट शिरोडा मार्गावरती काही काळ वाहतूक ठप्प झाली। वाशिममध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले। कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली। ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाडांनी रामाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या विरोधात भाजप शहर महिला मोर्चाच्या वतीनं आव्हाडांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं। यावेळी कार्यकर्त्यांनी महिला पोलिसांना ताब्यात घेतलं। अहमदनगरमध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। जितेंद्र आव्हाडांनी श्रीरामाबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं। वर्ध्यात जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटलेत। यावेळी श्रीराम युवा पथकानं आव्हाडांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली। समृद्धी महामार्ग अपघातामधील मृतकांचे कुटुंबीय उद्या एक दिवसीय धरणे आंदोलन करणार आहेत। 7 डिसेंबरपासून मृतकांच्या कुटुंबियांचं बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे, पण या उपोषणाला कोणत्याही राजकीय नेत्यांनी भेट दिलेली नाही। त्यामुळे शर्म करो आंदोलन करण्यात येणार आहे। नाशिक सुरत मार्गावरती लाकडांनी भरलेला ट्रक उलटून अपघात झालाय। अपघातामध्ये ट्रकखाली दबलेल्या 4 मृत्यू झाला। आरोग्य विभागाचं दुर्लक्ष पाहायला मिळतंय। वेळीबदली घटना आहे। ऊसतोड मजूर महिलेचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला। जालन्यातील परतूरमध्ये स्पंदना स्फूर्ती फायनान्सच्या कार्यालयामध्ये घुसून मारहाण करण्यात आली आहे। पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून 2.5 लाखांची रोकड लंपास केली गेली आहे। या प्रकरणी अज्ञात 4 दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। साताऱ्यामध्ये जलमंदिर इथं खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते श्रीरामाच्या अक्षता कलशाचं पूजन करण्यात आलं। यावेळी देशाला अभिमान वाटेल असं राम मंदिर अयोध्येमध्ये होतंय, असं उदयनराजे यांनी म्हटलंय। वर्धा जिल्ह्यामध्ये पोलीस स्थापना दिनानिमित्त पोलीस रेसिंग डे सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय आणि यावेळी पोलीस मुख्यालयामध्ये आमदार समीर कुणावर, पंकज भोयर आणि पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या हस्ते प्रदर्शनीचा शुभारंभ करण्यात आला। कल्याणमधील आदर्श शिक्षिका व्याख्याता मंजिरीताई मधुकर फडके यांना श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र प्राणप्रतिष्ठा समारोहाचं आमंत्रण देण्यात आलं। चंद्रपूरमध्ये चांदा ॲग्रो कृषी महोत्सव 2024चं भव्य दिव्य आयोजन करण्यात आलं। 300 स्टॉलच्या माध्यमातून कृषी प्रदर्शनामध्ये बियाणं, खतं, अवजारं, पाळीव जनावरं यांचं प्रदर्शन करण्यात येत आहे। Thank you.